क्रॉसफायरमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ब्रेकला जाण्यापूर्वी आपण आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या बॉन्डिंग विषयी बोलणार आहोत असं म्हटलं होतं. काय नेमकं हे बॉन्डिंग या दोन भावांचं आपण ते जाणून घेऊया. आदित्यजी, काय नेमकं बॉन्डिंग आहे? कारण आता तुम्ही एकत्र फिरताय दोघे भाऊ, वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधताय, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताय. आता या क्षणाला प्रचार करतानाच्या वेळेला दोन भावांचं कम्युनिकेशन नेमकं कसं असतं? काय काय कॉन्व्हर्सेशन्स होतात तुमची? नाही, आता तरी सध्या आमचं कम्युनिकेशन, तू कुठच्या शाखेत आहेस, मी कुठच्या शाखेत आहे, कुठपर्यंत पोहोचला, किती बाकी आहेत, कारण तो पण खूप फिरतोय. म्हणजे परवा एक ती भयानक घटना सोलापूरला झाली, 8 तास जाणं 8 तास येणं ते सगळं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच तो परत मुंबईत फिरत होता रात्री 2 पर्यंत. काल नवी मुंबईत होता. प्रयत्न असा आहे की काही आता काय की खूप वेळा आम्हाला जॉईंट इंटरव्ह्यूची रिक्वेस्ट येते, पण वेळा मॅच नाही होतात. काही ठिकाणी होत आहेत, काही ठिकाणी सांगतात साहेब तुम्ही दोघेही शाखेत आहे, जमतं तिथे असं आम्ही करतो. पण ते काय आहे, आणि एकमेकांना मदत करण्याची पूर्ण प्रयत्न आहे. म्हणजे जर अमित पोहोचू नाही शकला तर ती शाखा मी कव्हर करतोय, मी पोहोचू नाही शकलो अमित करतोय. तर ते एक ते आहे. ऑफकोर्स याच्या आधी पण म्हणजे जेव्हा आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या वगैरे एक मस्त बॉन्डिंग आहे. आणि त्याच्या घरी गेल्यानंतर पण कियान बरोबर जमत करायला वगैरे थोडी मजा येते. म्हणजे आम्हाला ती छायाचित्र दिसतात, आम्हाला कधी ते व्हिज्युअल्स दिसतात, तर आम्हालाही पत्रकार म्हणून ते वाटतं की इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला कुटुंब एकत्र येतं आणि राजकीय दृष्ट्या ज्या वेळेला त्याबद्दल बोलायचं असतं त्यावेळेला काही महत्वाचे मुद्दे ठळकपणे विचारावेसे वाटतात. म्हणजे मगाशी तुम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाचा मुद्दा उपस्थित केला, त्याच मुद्द्याला अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे. काल परवाला मनसेचे संतोष दुरींनी पक्ष सोडला, भाजपमध्ये ते गेले, आणि त्यावेळेला त्यांनी एक असा आरोप केला की त्यांना आणि संदीप देशपांडेंना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जावं अशा पद्धतीचे आदेश वांद्र्याहून मातोश्रीहून आले होते. हे आरोप एका वेगळ्या पातळीवर जर त्याचा विचार करायचा झाला तर खरंच असं पॉसिबल आहे का? त्यांनी आणखीन एक असाही आरोप केला की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे मनसे सरेंडर केलेली आहे. तर या आरोपांकडे ज्यावेळेला एखादा पदाधिकारी, जे तुमचे नाहीच आहेत ते असे लोक बोलू शकतात, मग ते वाटेल ते आरोप करू शकतात. पण तुम्ही उद्धव साहेब आणि राजसाहेबांना जर पाहिलं, त्यांची व्यक्तिमत्व पाहिली, तर खरोखर दुसरी व्यक्ती कोण त्यांचा पक्ष चालवू शकते का? जेवढं कणखर नेतृत्व दोघं आहेत किंवा जेवढे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि ओपन आहेत. म्हणजे जर सांगितलं असेल कोणी तर ते तोंडावर सांगेल, हो मला ह्यांनी सांगितलं असं करायला. ते काही लपाछपी करत नाहीत. कदाचित एवढे वर्ष सत्तेची समीकरणं आम्ही भाजपसारखी जुळवू नाही शकलो कारण आम्ही दिलसे काम करतो. म्हणजे नाव जरी मनसे असलं तरी दोघेही दिलसे काम करतात. आणि ज्यांना जायचंय ते वाटेल ते आरोप करून जाऊच शकतात ना. बरं, आमच्याकडून पण 3च लोक होते, आमच्याकडे पण मोठे मोठे नेते होते जे त्या समितीत बसू शकले होते, पण तेही दूर राहिले. तसं पाहायला गेलं तर राऊत साहेब पण ज्यांनी थोडा पुढाकार घेतला वगैरे, पण ते पण त्या समितीत नाही बसायचे कधी. ते सीट शेअरिंग ज्यांना माहिती आहे, ज्यांना लोक माहिती आहेत, ज्यांना तुमचे कार्यकर्ते माहिती आहेत, ज्यांना एरियाज माहिती आहेत, ज्यांना एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे, हेच तर करू शकतात. मी पण नाही बसायचो ना, अमित बसायचं त्याच्यात. पण मग असे ज्या वेळेला आरोप होतात त्यावेळेला नेमकं काय परसिव्ह केलं जातं? एक नेता म्हणजे बघा काय की एवढ्या वर्ष ज्यांची सगळी ओळख, आता जसं आमच्या ह्याच्यात उद्धव साहेबांमुळे, त्यांच्या इथे राज साहेबांमुळे ओळख जी काही मिळाली, सामाजिक स्तर तुम्हाला मिळालं, एक तुम्हाला समाजात एक आयडेंटिटी मिळाली, तुम्ही जाताना एवढे थँकलेस असू शकाल. आणि मी एका व्यक्तीबद्दल नाही बोलत आहे कारण ती व्यक्ती फार क्षुल्लक याच्यात, पण जेनरिक ठीक आहे ना. तुम्हाला कदाचित सीट इथे तिथे सोडत असताना जसं आमच्याकडे अनेक लोक होते, तुमच्याकडे अनेक लोक, सीट शेअरिंगमध्ये समजून गेलं पाहिजे. पण मुंबईला विकायला तुम्ही निघालेला आहात आणि त्या लोकांबरोबर तुम्ही तडजोड करता स्वतःच्या स्वार्थासाठी, हे कितपत योग्य? पण मगाशी मग तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता मतदाराच्या संदर्भातला, ठराविक भाषिक मतदार म्हणजे मराठी मतदार असेल, उत्तर भारतीय मतदार असेल, गुजराती, जैन, मारवाडी, वेगवेगळ्या भाषात बोलणारे मतदार, आता ज्या वेळेला तुम्ही मनसेसोबत लढताय त्यावेळेला एक ठराविक भाषेचा मतदार तुमच्यापासून दुरावेल असं वाटतं? कारण लोकसभेत जेव्हा भाजपसोबत होती नाही, कारण मी प्रश्न विचारण्याचं कारण हे की